षटक 2 चालू होतील. पाहूया आता पुन्हा एकदा राहुल एक मूर्तिमंत गोलंदाज आहे. राहुल सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम अप्रतिम चेंडू आणि फलंदाज बाद. दिनेश राऊतच्या पारीचा अंत. सबसे बडी मछली जाल में दिनेश राऊत परतलाय. डीजे मास्टरला एक संधी मिळते 52 धाव संख्येवर. तर त्रिफळाचित जो झाला दिनेश राऊत याच्या मधल्या 2 यष्ट्यांना भेदला गेला चेंडू आणि सातत्यानं श्री बालाजी रॉयल संघ एक साधारण पडझड झाल्यानंतर कमबॅक करतोय. चांगलं एक प्रतिपादन केलं जातंय. सातत्यानं एक चांगली लढत दिली जाते. हा जर सामना पाहिला तर हा संघर्ष आहे. महेश जाधव आणि निखिल बागुलच्या मधला हा संघर्ष आहे. दोन्हीही कुडूस विभागातले हे खेळाडू आहेत आणि सातत्यानं चांगली कामगिरी करतात. वन्स अगेन राहुल तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करेल ब्लॅक स्क्रीन एंडकडनं किंवा श्री बालाजी रॉयल संघाच्या खेळाडूंच्या कक्षाकडनं. एक प्रहार चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. उंची जास्त आहे चेंडूची आणि लांबी कमी. निश्चित रूपाने झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेटचा पतन. फलंदाज बाद. डीजे मास्टर एकंदरीत 52 या धावसंख्येवर विकेट क्रमांक 4चं पतन झालंय. चौथा हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. सलग 3 विकेट टिपण्याचा मान राहुलला मिळू शकतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मारा करेल. आता मात्र एक मल्टी हिट चेंडू जाईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डीप क्षेत्रात. झेल टिपला जातोय आणि विकेट हॅट्रिकचा मान मिळतोय. तर राहुल या गोलंदाजाला टाळ्या जोरदार